मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी कौशल्य विकास व उद्योजकता नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत स्किल सेंटर ऑन व्हील्स या संकल्पनेअंतर्गत फिरत्या बसचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी कौशल्य विभागाच्या आयुक्त निधी चौधरी उपस्थित होत्या। मुख्यमंत्र्यांनी या बसची पाहणी करून बसविषयी माहिती जाणून घेतली। या बसला मुख्यमंत्री शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं। कौशल्य विकास विभाग जो आहे, मंत्री आपले लोढाजी यांच्या मार्गदर्शनाखाली एक स्किल ऑन व्हील अशा प्रकारचा एक नवीन प्रकल्प सुरू केलेला आहे। म्हणजे ITIमध्ये किंवा स्किल डेव्हलपमेंट सेंटरमध्ये जाऊन ट्रेनिंग घ्यायच्या ऐवजी या डायरेक्ट गाडीमध्ये ब्युटिशियन कोर्स असेल, त्याचबरोबर कम्प्युटर कोर्स असतील आणि होम अप्लायन्सेस असतील, घरामध्ये आपण जे जे काही वापरतो ते सगळं दुरुस्तीचं ट्रेनिंग, अशा या 3 प्रकारच्या त्यांनी स्किल ऑन व्हील ही योजना सुरू केलेली आहे। अतिशय मोठ्या प्रमाणावर यामध्ये तरुणांना, मुलींना रोजगार मिळेल आणि याच्यामधून एक अशी योजना पण आपण करू शकतो का की जेणेकरून स्वतःच्या पायावर उभं ह्या मुली राहतील आणि स्वतःचा व्यवसाय देखील करू शकतील, जेणेकरून नोकरी काही लोकांना मिळेलच, परंतु नोकरी देणारे हात पण तयार होतील। आमचे बाळासाहेब सांगायचे, नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे हात तयार करा। म्हणजे नोकरी देखील जे ट्रेनिंग घेतील त्यांना नोकरी मिळेल, परंतु नोकरी देणारे हात देखील निर्माण होतील। अशा प्रकारचा हा एक आगळा वेगळा नाविन्यपूर्ण उपक्रम आजपासून सुरू होतोय। मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की शासन आपल्या दारीच्या धर्तीवर स्किल सेंटर ऑन व्हील संकल्पना हा नाविन्यपूर्ण चांगला उपक्रम आहे। या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहतील। बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे हात निर्माण झाले पाहिजेत। अशा योजनेतून नोकरी देणारे हात तयार होतील ही चांगली बाब आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून विविध रोजगार मेळावे आयोजित करून या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे। या योजनेच्या माध्यमातून गावागावात जाऊन स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात देखील स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केले जाणार असून या माध्यमातून जॉब ओरिएंटेड प्रशिक्षण मिळणार आहे। या माध्यमातून हजारो युवकांना रोजगार मिळेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं। मुंबई उपनगर जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीमार्फत नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत स्किल सेंटर ऑन व्हील संकल्पना राबवली जाणार आहे। याद्वारे फिरत्या बसच्या माध्यमातून युवकांना कौशल्य प्रशिक्षण प्रदान करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। जिल्ह्यातील युवकांना करिअर मार्गदर्शन देणं, त्यासाठी आवश्यक कौशल्य विकास उपक्रमाबाबत माहिती देणं, त्याचे प्रशिक्षण देणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे। या उपक्रमामुळे वंचित घटकांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण होण्यास मदत मिळेल। या कार्यक्रमाअंतर्गत ब्युटी अँड मेकअप ट्रेड, इलेक्ट्रिकल, डोमेस्टिक अप्लायन्सेस व कम्प्युटर एज्युकेशन या व्यवसायांच्या कार्यशाळा बसमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत। बसच्या चालन, परिवहन, देखभाल आणि दुरुस्तीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाबरोबर 5 वर्षांचा करार करण्यात आला। राज्यातील कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून 15 ते 45 वयोगटातील गरजू युवक युवतींना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण मिळेल। लाभार्थ्यांना मिळालेल्या कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळेल। समाजातील मागास घटकांना आत्मनिर्भर बनवून मुख्य प्रवाहात आणणं शक्य होईल।